टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाही, अचानक वगैरे काही नाही, पक्षाचं रेग्युलर विषय आहे। पक्षाची जी आता आम्हाला नवीन जिल्हा अध्यक्ष झालेले, त्याच्यामुळे कार्यकारिणी करणं, पक्षाची बांधणी करणं, गाव लेवलवर सगळं हे करणं, त्याच्याप्रमाणे सगळं विषय आहे। पक्षाची बांधणी करणं हा विषय आमचा स्ट्रक्चर आहे। आता खासदार म्हणून मी आहे, आमदार म्हणून भाई आहेत, आम्ही सर्वांना मिळून आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवीन झाले, त्याच्यामुळे पक्षाची बांधणी करणे हा विषय। काल एका भेटीची दिवसभर चर्चा होती, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची 4.5 तास बैठक झाल्याचं समोर आलं। कसं पाहता एकंदरीत सुरुवातीपासून सुरेश धस देशमुख यांच्या कुठल्या प्रकरणात तपासासाठी आक्रमक होते, आता एकदम भेटायला गेले, काय सांगू? नाही, आता हा बीड जिल्हा आहे, आमचा फोकस कशावर आहे? संतोष देशमुख यांचे मारेकरी पकडले पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे, त्या कटात जेवढे सामील होते त्यांना सर्वांवर शिक्षा झाली पाहिजे, याच्यावरचा फोकस आम्ही शेवटपर्यंत ढळू देणार नाहीत। बघा, ही घटना 3 वाजता किडनॅपिंग झालं, 6:30 सव्वा 6 वाजता मर्डर झाला आणि 7:15 वाजता 7:10 मी पहिली बाईट दिली। त्याच्यानंतर सगळ्या गाववाल्यांशी बोललो, सगळी चर्चा गावात पण सर्वांना केली। त्याच्यानंतर आमचं एकच फोकस आहे, भैया परत तिथे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेले की लगेच ती पण बोलले, म्हणजे आमचा एक फोकस आहे की संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि त्यांचे मारेकरी पकडले पाहिजेत, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। याच्यासाठी आमचा फोकस दुसरीकडे कुठं जाणार नाही। आता कोण काय करतं याच्यावर काय आम्ही बोलणं योग्य म्हणजे मी बोलणं योग्य वाटत मला नाही आहे, कारण आमची जी एकच लाईन आहे की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी। राजकीय भेटीगाठीमुळे कुठेतरी तपास यंत्रणेवर दबाव येण्याची शक्यता ते राजकीय जी काय राजकीय विषय असेल त्याच्यावर काही तपासण्यात, ह्याचा तपास आता बऱ्यापैकी चालू आहे आणि आम्ही कुठेही याला कुठं दबाव येऊ देणार नाहीत। काय करणार, शेवटपर्यंत आम्ही लढू आणि शेवटपर्यंत याला न्याय 100% मिळणार म्हणजे मिळणार। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू आहे, आपण स्वतंत्र लढण्याचा काही निर्धार वगैरे आहे? नाही, आमचा पक्ष लेवलवर जो निर्णय होईल तो आम्हाला पक्ष लेवल ठरवणार आहे। आम्ही तिथे जिल्हा लेवलवर आम्ही काही ठरवणार नाहीत, पक्षाचा जो आदेश असेल त्याच्याप्रमाणे होईल। ओके, मी पहिल्यांदाच बाईटमध्ये जे काही लोकांनी त्या गावातल्या लोकांनी सांगितलं होतं, संतोष अण्णा देशमुख यांच्या संदर्भातलं गावकऱ्यांनी जे नाव घेतलं होतं ते पहिलं नाव मी घेतलं होतं आणि त्या दिवशीपासून मी राजीनाम्याची मागणीच मागतोय। कारण का धनंजय मुंडे साहेब हे स्वतःच म्हणले होते की ते माझे निकटवर्ती आहेत आणि त्या असल्यामुळे एक मंत्रिपदाचं कुठंतरी संरक्षण वाल्मिक कराडांना अटकेपासून किंवा जो गुन्हा दाखल होत होता त्या गुन्हा दाखल होण्यामध्ये 12-13 तास उशीर का झाला, नंतर सरेंडर होत असताना कुणाकुणाचे बोलणे झाले आणि त्या पद्धतीने ते एखादे पिक्चर स्टाईलमध्ये गाडीमध्ये आले आणि ते सरेंडर झाले तिथं। म्हणजे असं आपण पहिल्यांदा बघितलं असेल की एखादा क्रिमिनल 4 व्हीलर गाडीतून येतो, उघडतो, सगळी लोक त्याला घेऊन जायला तिथे जमतात। 2 दिवस लॉकअपमध्ये असताना सुद्धा त्याचे हातातले दोरे गंडे काढलेले नव्हते। VIP ट्रीटमेंट आहे। वाल्मिक कराडवर आल्यानंतर मंत्रिपदाचं संरक्षण 100% त्यांना भेटतं। नाही, बाप्पा जे म्हणले ती गोष्ट बरोबर आहे। आत्तापर्यंत या गोष्टीवरती आम्ही बोलल्यानंतर किंवा बाकीचे लोक बोलल्यानंतर काही लोक म्हणले राजकारण आणतात, पण आम्ही कोणत्याही ह्याचं फोकस डायव्हर्ट केलं नाही। उनका मूळ मुद्दा आमचा आहे, त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत आणि शेवटपर्यंत या विषयामध्ये आम्ही लढणार आहोत। ओके, चला, थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।